अ, नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ या ठिकाणी खासदार औद्योगिक महोत्सव दिनांक 27 जानेवारी ते 29 जानेवारी 3 दिवसाचा औद्योगिक महोत्सव राबवण्यात आला होता। त्यामध्ये महाराष्ट्रामधून आणि विदर्भामधून साधारण 40 ते 50 हजार इंडस्ट्रियलिस्ट त्यामध्ये सहभागी झाले होते आणि दररोज 15 ते 20 हजार लोक येत होते। यामध्ये आमचा पोलीस बंदोबस्त आम्ही व्यवस्थित लावण्यात आला होता। दिनांक 29 तारीख म्हणजे कालच्या दिवशी सायंकाळी एक महिला 2 महिला त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की जो बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे। त्या वॉशरूमच्या मागच्या बाजूला खिडकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम त्यांचा व्हिडिओ काढतोय असं त्यांना संशय वाटत होता। त्या आधारे आम्ही थोडी माहिती घेतली, परंतु कोणी संशयास्पद दिसून आला नाही। नंतर सायंकाळी 7:30 ते 8च्या सुमारास सुद्धा परत दुसऱ्या एका महिलेला अशाच प्रकार आढळून आला। त्यावरून तेथील आयोजक जे होते डोबळे आणि इतर लोक त्यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। तिथले CCTV कॅमेरे चेक केले, त्यामध्ये एक विषम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी जात असल्याचा दिसून येत होता। त्याला तो VIP गेटच्या आजूबाजूला वावरताना दिसून आल्यामुळे त्याला तिथे आम्ही बघितलं असता तो मिळून आला। त्याचा मोबाईल चेक केला, त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अश्लील व्हिडिओ जे लेडीज वॉशरूममध्ये महिला जात असताना आणि त्याच्या एकांतवासात असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले। त्यावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे जे आयोजक होते ते सुद्धा त्या ठिकाणी हजर असताना त्यांना सर्वांना आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला आलो आणि तेथील जी महिला होती त्या महिलेच्या दिलेल्या तक्रारीवरून आम्ही अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर 77/24 कलम 354 क त्याचबरोबर ITI ॲक्ट कलम 66E अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीबद्दल माहिती घेतली असता आरोपीचे नाव आहे मंगेश खापरे, वय 37 वर्ष, राहणार सागर शेल्स दुकानाच्या बाजूला, 3 नल चौक, पोलीस ठाणे तहसील। आणि त्याची माहिती घेतली असता तो एका खाजगी शाळेमध्ये आर्ट टीचर असल्याची माहिती सध्या उपलब्ध होत आहे। त्यांनी हे जे व्हिडिओ काढले त्याच्या मोबाईलचं आम्ही जेव्हा परीक्षण करणं सुरू केलं त्यामध्ये 2022 पासून असे वेगवेगळे 18 ते 20 व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आम्हाला दिसून आलेले आहेत। त्यामध्ये काही डिलीटेड केलेले सुद्धा दिसून येत आहे। तर सदरचे व्हिडिओ तो कुठल्या प्रवृत्तीनुसार त्याला कुठली मानसिक विकृती आहे किंवा काय असे या सुकृतदर्शनी दिसून येत आहे। तरी पण असे व्हिडिओ काढून त्याचा वापर तो महिलांचा सेक्सॉर्शन रॅकेट संदर्भात चालवण्यासंदर्भात करत होता किंवा कसे किंवा त्याचा त्यांनी इतर कुठे सदरचे व्हिडिओ व्हायरल केलेत काय, त्याचा महिलांना ब्लॅकमेलिंग करून अजून कुठला गुन्हा करण्याचा त्याचा प्रवृत्ती आहे किंवा काय, याबद्दल आम्ही आज त्याला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचं पोलीस रिमांड मागत आहोत। पोलीस रिमांडमध्ये या सर्व गोष्टींचा आम्ही तपास करून त्यामध्ये नेमका त्याचा उद्देश काय होता आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत किंवा कसे याबद्दल आम्ही तपास करून पुढील माहिती आपणास देत आहोत।